और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। जुन्या वादातून कल्याण पूर्वेत काका ढाब्याजवळ अर्जुन काळपांडे याची 3 जणांनी निगरून हत्या केल्याची घटना काल घडली आहे। यावेळी काळपांडे याची मैत्रीण मध्यस्थी करण्यासाठी पुढे आली असता तिच्यावरही चाकूने वार करण्यात आले होते। अर्जुन हा कल्याण पूर्वेत पेंदाभाई या नावाने ओळखला जात होता। या प्रकरणी कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेने 36 तासांच्या आतच 3 आरोपींना बेड्या ठोकल्यात। आरोपींची नावं अविनाश लल्लन झा वय 28 वर्ष, कल्पेश ज्ञानेश्वर मडवी वय 21 वर्ष आणि करण भरत गायकवाड वय 23 वर्ष अशी आहेत। तिघही आरोपी हे कल्याण मलंग रोड लगत असलेल्या द्वारली गावात राहणारे आहेत। या तिघांनी जुन्या भांडणाच्या वादाचा राग डोक्यात ठेवला होता। त्यांनी काळपांडे याला कल्याण पूर्वेत गाठून त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले। 16 वार केल्यानं काळपांडे हा जागीच ठार झाला होता। हत्येनंतर आरोपी पसार झाले होते। या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनास्थळावरील सीसीटीव्हीची पडताळणी करून केलेल्या तांत्रिक विश्लेषणामध्ये आरोपीची नावं निष्पन्न झाली आहेत। गुन्ह्यात सहभागी असणारे आरोपी हे एका ठिकाणी लपून बसले होते। ते पळून जाण्याच्या तयारीत होते। पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्यात। या गुन्ह्यातील आरोपी अविनाश लल्लन झा याच्या विरोधात मानपाडा, महात्मा फुले, शिवाजीनगर आणि कापूरबावडी पोलीस ठाण्यात यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणलाय। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। या ठिकाणी 17/6/2026 ला गुन्हा रजिस्टर नंबर 597/2026 हा मर्डरचा गुन्हा दाखल झालेला होता। त्याच्यामध्ये अर्जुन काळपांडे हा मयत इसम होता आणि त्याच्यावरती 16 निर्गुण वार करून त्याची हत्या करण्यात आलेली होती। याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषणाद्वारे आणि सीसीटीव्हीची पडताळणी करून काही आरोपींची नावं आम्ही निष्पन्न केलेली होती आणि हे आरोपी एका ठिकाणी असल्याबाबतीची गोपनीय माहिती गुन्हे शाखा घटक 3 यांना मिळालेली होती। त्याप्रमाणे सापळा कारवाई करून याच्यामध्ये अविनाश झा, त्याच्यानंतर करण गायकवाड आणि कल्पेश मडवी अशा 3 आरोपींना यामध्ये अटक केलेली आहे। यांनी नेमकं मारण्याचं कारण काय आणि त्याच्यामध्ये त्याच्या एक मैत्रीण होती, तिच्यावरती देखील वार केल्याचं समोर आलं। बरोबर आहे। याच्यामध्ये जी तिची मैत्रीण होती त्याच्यावरती पण वार केलेल्याच निष्पन्न झालेलं आहे आणि याच्यामध्ये त्यांच्यामध्ये पूर्व वैमनस्य होतं। त्याच्यामध्ये त्या रागामुळं त्याच्यावरती अशा प्रकारे हल्ला करून त्याचा मर्डर करण्यात आलेला आहे। जो मयत होता तो त्यांनी पण मर्डर केला होता आणि त्या गुन्ह्यामध्ये तो बाहेर आलेला, त्याच्यानंतर हा मर्डर झाला, त्याच्यामध्ये याचा काय रोल आहे? नाही, आता हा तो तपासाचा भाग आहे। सध्या तपास चालू आहे। प्राथमिक तपासामध्ये तर यांनी गुन्हा केलेला आहे तो त्यांच्यामध्ये पूर्व वैमनस्य आहे म्हणून केलेला आहे। अजून पुढील तपास होणार आहे। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।